हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 28. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते. भाषांतर. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की जे उत्तम योगी असतात, भक्त असतात, ते रजोगुणाच्या परे जाऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करून, म्हणजे तो भगवंतांचा दास आहे हे ओळखून भगवत सेवेमध्ये रत होतात. यामुळे त्यांची सर्व कर्मफळे नष्ट होतात. असे भक्त उत्तम सुख प्राप्त करतात. असे भक्त परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती कशी करतात ते आता आपण पाहू. तर प्रेक्षक हो, या जगामध्ये जीवांना जे सुख मिळतं ते त्यांच्या इंद्रियांद्वारे मिळत असतं. खाण्यापिण्यातून, झोपण्यातून, बोलण्यातून प्रत्येक गोष्ट आपण सुख मिळवण्यासाठीच तर करतो. परंतु कितीही प्रयत्न केले तरी ते सुख कधी ना कधी संपणारच असतं. उदाहरणार्थ, एखाद्याला कडकडून भूक लागलेली असेल आणि त्याला अन्न खायला दिलं तर ते खात असताना त्याची भूक भागते आणि एक वेळ अशी येते की तो आता मला काही नको असं म्हणतो. म्हणजे काय की त्याला अन्न खात असताना मिळणारं सुख संपतं. अशा प्रकारे मनुष्य मोबाईल, गाडी, वेगवेगळ्या मशीन्स इत्यादी भौतिक गोष्टींद्वारे सुखी होण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते सर्वच क्षणिक असतं. परंतु भगवंत आपल्याला येथे न संपणारं सुख देऊ इच्छितात. भगवंतांच्या संपर्कात आल्यानं मनुष्य आत्म्याचं शाश्वत सुख मिळवू शकतो. कृष्ण भावनेमुळे भौतिक विकारवश सुखाची उत्कंठा पूर्णपणे थांबते. ती कशी तेही भगवंतच सांगतात. उदाहरणार्थ, मोबाईल ज्या कंपनीनं बनवलेला असतो तीच कंपनी तो मोबाईल कसा उत्तम प्रकारे वापरला जाऊ शकतो हे पूर्णपणे चांगल्या प्रकारे सांगू शकते. त्याचप्रमाणे भगवंतांनी ही सर्व सृष्टी बनवलेली आहे. आध्यात्मिक जगतही भगवंतांचंच आहे, हे भौतिक जगतही भगवंतांचंच आहे आणि आपण सर्व जीवही भगवंतांचेच अंश आहोत. त्यामुळे आपण कशा प्रकारे सुखी होऊ शकतो हे भगवंत आपल्यापेक्षा उत्तम प्रकारे जाणतात. त्यांचं न ऐकता आपण भौतिक पद्धतीनं सुखी होण्याचा प्रयत्न केला तर आपण सुखी होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, भारतामध्ये रस्त्यावर आपल्या डाव्या बाजूने गाड्या चालवल्या जातात. आपण जर परदेशात गेलो आणि त्याच नियमानुसार डाव्या बाजूने गाड्या चालवू लागलो तर आपल्याला तेथील पोलीस पकडतील आणि कारागृहात टाकतील. परंतु आपण परदेशात गेल्यानंतर तिथले नियम, अटी पाळून त्याप्रमाणे वागलो तर आपण तेथेही सुखी होऊ शकतो. बरोबर? त्याचप्रमाणे आपण येथेही परदेशातच आलेलो आहोत बरं का. आपल्याला इथलं बरंच काही माहीत आहे असं वाटतं, पण खरं तसं नाही. म्हणून भगवंतांनी आपण येथे कसे सुखी राहू शकतो हे सांगितलेलं आहे. ते सांगतात की त्यासाठी योगाभ्यास करावा लागेल, म्हणजेच भगवंतांशी जोडावं लागेल. त्यासाठीच आपण आपलं मन भगवंतांवर स्थित केलं पाहिजे. त्या अगोदर भगवंत जे सांगतात ते ऐकण्याची तयारी असणं, भगवंतांवर श्रद्धा असणं आवश्यक आहे. ती प्रकट होण्यासाठी आपल्याला वैष्णवाच्या संघाची आवश्यकता असते. त्यातून आपल्याला भगवंतांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे अभ्यासाबद्दल श्रद्धा असलेल्या विद्यार्थ्यांच्या संगतीत एखाद्या अभ्यासामध्ये सर्वसाधारण असलेल्या विद्यार्थ्यालाही चांगला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते, त्याचप्रमाणे आपल्यालाही वैष्णवाच्या संघात भगवंतांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते. नाहीतर या भौतिक संसारामध्ये आपण कोणाचीच सेवा करणार नाही असं होत नाही. नेता बनण्यासाठीही जनतेची सेवा करावीच लागते किंवा चांगला व्यावसायिक बनण्यासाठी ग्राहकाची सेवा करावीच लागते. पत्नी पतीची किंवा पती पत्नीची सेवा करीत असतो. आईवडील मुलांची, मुलं आईवडिलांची सेवा करतात. म्हणजे प्रत्येक मनुष्य कोणाची ना कोणाची तरी सेवा करतच आहे. कोणाचीच नाही तर स्वतःच्या शरीराची सेवा तर प्रत्येक जणच करत असतो. परंतु त्या सेवेमधून काय खरंच आपल्याला परमसुख प्राप्त होतं का? अर्थातच नाही. म्हणून या सर्व गोष्टी शरीराच्या पोषणासाठी जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच करून आध्यात्मिक जीवनासाठी आपण वेळ काढला पाहिजे. भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला मग्न केलं पाहिजे. आपलं मन भगवंतांवर स्थित केलं पाहिजे.
अशा प्रकारे जेव्हा भक्त श्रवण कीर्तन अशा नवविधा भक्तीद्वारे निरंतर भगवंतांच्या सेवेत मग्न असतो, स्वतःला नियंत्रित करीत असतो, तेव्हा त्याच्या हृदयातील अनर्थ म्हणजेच वाईट गोष्टी जसे की षडविकार, राग, लोभ, मद, मत्सर इत्यादी नष्ट होऊ लागतात. म्हणजेच तो भौतिक कल्मशांपासून हळूहळू मुक्त होतो. उदाहरणार्थ, एखादा स्थूल मनुष्य जेव्हा निरोगी लोकांच्या संगतीमध्ये व्यायाम वगैरे करून खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून त्याला जडलेले रोग कमी करतो आणि निरोगी होतो, त्याचप्रमाणे. परंतु ज्याप्रमाणे तेल आणि पाणी कधीही एकत्र होऊ शकत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक जीवाच्या शरीराच्या आतमध्ये असलेल्या परमात्म्यावर या भौतिकतेचा काहीही परिणाम होत नाही. आपल्यावरही म्हणजे आत्म्यावरही होत नाही, परंतु आत्म्यावर मायेचं आवरण जडतं. उदाहरणार्थ, चालू बल्बवर रुमाल टाकला तर बल्बचा प्रकाश झाकला जातो. त्याप्रमाणे आत्म्यावर मायेचं आवरण जडतं. परंतु अग्नीवर रुमाल टाकला तर अग्नी तो रुमाल जाऊन आणखी प्रज्वलित होते. त्याप्रमाणे भगवंत परमात्मा आहेत, त्यांच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही. हे आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये असलेलं अंतर होय. त्यामुळे आपण जेव्हा या जगामध्ये येतो तेव्हा आपल्यावर भौतिक कल्मशांचं आवरण येतं आणि आपल्या जीवनाचा उद्देशही झाकला जातो. आपण आपल्या जीवनाचा उद्देश आपल्या कुटुंबियांचं सुख, समाजाचं सुख, देशाचं सुख इथपर्यंतच मर्यादित करतो. परंतु त्यामुळे आपल्या आत्म्याचं सुख आच्छादित होतं की जे भगवंतांच्या सेवेतच मिळतं. त्यामुळे आपल्या आत्म्याची खरी ओळख, जी आपण भगवंतांचे दास आहोत, ती झाकली जाते. आपण या भौतिक जगात असल्यामुळे सतत भौतिकतेमुळे प्रभावित होतो. आपल्या आतमध्येच असलेला आनंद भौतिक दूषित गोष्टींमुळे झाकला जातो. उदाहरणार्थ, सोशल मीडियावरील इतरांशी तुलना करण्यात अडकून पडणं, अपुरे असल्याची भावना किंवा चैनीच्या गोष्टींमध्ये अतिरेक करणं, ज्यामुळे असमाधान निर्माण होतं. त्यामुळे मनुष्य राजसिक, तामसिक बनतो आणि त्यामुळेच तो आनंदी बनू शकत नाही, तर दुःखी होतो. राजसिक आणि तामसिक गुणातील कर्मे मनुष्याची अधोगती करीतात. जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करून स्वतःला राजसिक आणि तामसिक गुणांच्या वर म्हणजे सत्वगुणामध्ये स्थित करतो, तेव्हा आपण आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येतो आणि त्यामुळे आनंदी होतो. ज्याप्रमाणे तो सर्वसाधारण विद्यार्थी भरपूर अभ्यास करून कष्ट करून स्वतःला अनुत्तीर्णपासून उत्तीर्ण मुलांच्या श्रेणीपर्यंत स्थित करतो, तेव्हा त्याला त्याच्यातील गुणांची ओळख होते आणि तो आनंदी होतो. त्याही पुढे जाऊन जेव्हा मनुष्य सत्वगुणातून शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होतो, तेव्हा त्याला खरा आत्मसाक्षात्कारी मनुष्य म्हटलं जातं. तोच स्वतः आणि भगवंतांमधील संबंध ओळखू शकतो. या अवस्थेमध्ये त्याच्या हृदयातील सर्व दूषितता नष्ट झालेली असते आणि तो पूर्णपणे आनंदात स्थित झालेला असतो. उदाहरणार्थ, जेव्हा तोच मुलगा आणखी जास्त अभ्यास करून वर्गामध्ये प्रथम येतो, तेव्हा त्याला त्याची खरी ओळख पटते आणि तेव्हा त्याची सर्व अनुत्तीर्णता नष्ट होते आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. आपल्यालाही पूर्णपणे आनंदात स्थित होण्यासाठी आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये स्थित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्यासाठीच आहे योगाभ्यास म्हणजेच भक्तियोग होय. त्यामध्ये ज्या गोष्टी श्रीकृष्णांशी संबंधित आहेत त्या केल्या जातात, जसे की हरिनाम जप, भगवद्गीता, भागवत पठण, त्यानुसार आचरण इत्यादी. हे केल्यानं आपल्यावरील भौतिक आवरण छेदलं जातं आणि हे केल्यानंतर मनुष्य भौतिक कल्मशांपासून मुक्त होतो. या प्रक्रियेद्वारे मोठ्या भक्तांना हळूहळू दिव्य आनंद मिळालेला आहे. त्यामुळे मग हृदयामध्ये भगवंतांबद्दल निष्ठा निर्माण होते की काहीही झालं तरी भगवंतांची भक्ती करत राहायची आहे, हरिनाम अवश्य घ्यायचंच आहे आणि मग भगवंतांच्या भक्तीमध्ये रुची वाटू लागते. ज्याप्रमाणे त्या प्रथम आलेल्या मुलाला प्रत्येक वर्षी वर्गामध्ये प्रथम येण्याची ओढ लागते, त्याचप्रमाणे मग भगवंतांच्या भक्तीबद्दल, सेवेबद्दल आसक्ती निर्माण होते. त्यानंतर भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, तसा भाव निर्माण होतो आणि मग भक्ताला भगवंतांच्या भक्तीमध्ये अत्यंत सुखाचा, भगवत प्रेमाच्या सुखाचा अनुभव मिळतो. ज्याप्रमाणे त्या अव्वल विद्यार्थ्याला ज्ञानार्जनाबद्दल, ते घेतलेलं ज्ञान आचरण्याबद्दल तीव्र इच्छा निर्माण होते, त्यामध्ये त्याला सुखाचा अनुभव मिळतो. प्रेक्षक हो, येथे कुणाला प्रश्न पडू शकतो की भगवंतांशी जोडलं गेल्यावर मनुष्य कसा काय सुखी होतो? तर जेव्हा मनुष्य भगवंतांशी जोडला जातो, त्यांच्याशी नातं प्रस्थापित करतो, तेव्हा भगवंत त्यांचा आनंद त्याच्याबरोबर वाटतात.
उदाहरणार्थ आपल्याकडे जर काही आनंदाची बातमी असेल तर ती आपण आपल्या नातेवाईकांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर वाटतोच ना, त्याचप्रमाणे भगवंतांकडे अमर्यादित आनंद आहे आणि तो अमर्यादित आनंद भगवंत आपल्याबरोबर वाटण्यासाठी तत्पर आहेत, तयार आहेत. त्यासाठी आपण भक्तियोग करायचा आहे. हरिनामाद्वारे, भगवंतांच्या सेवेद्वारे मनुष्य प्रत्यक्ष भगवंतांच्या संपर्कात येतो. म्हणजे त्याच्या हृदयामध्ये भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला प्रकट होतात. तत्काळ त्याला अमर्याद आनंदाचा अनुभव येतो, कारण भगवंतच आनंदाचे स्रोत आहेत. अशा प्रकारे त्याला सहजच भगवंतांचा स्पर्श मिळतो. भगवत सेवेतून, भक्तीतून मिळणाऱ्या आनंदाला कोणताही अंत नाही, कारण श्रीकृष्ण परमेश्वर आहेत. श्रीकृष्णांशी आपला जो संबंध आहे तो सेवेद्वारे पुन्हा स्थापित केल्यानं त्या प्रेमामधून आपल्याला जो दिव्य आनंद मिळतो तोच परमानंद होय, म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. भगवंत त्यांचा अमर्यादित आनंद आपल्याला देऊ शकतात. केवळ आपली तशी इच्छा असली पाहिजे. त्यासाठी आपण आपली जीवनशैली बनवली पाहिजे. ज्याप्रमाणे आई तिच्या बाळासाठीच जगत असते, त्याप्रमाणे असा भक्त जे काही करतो ते भगवंतांना स्मरूनच करीत असतो. परंतु जेव्हा मनुष्य झोपतो तेव्हा भगवंतांचं स्मरण कसं होणार? तर तो झोपतानाही हाच विचार करून झोपतो की मी आता झोपल्यानंतर सकाळी ताजंतवानं होऊन उठेल आणि पुन्हा भगवंतांच्या सेवेमध्येच लागेल. तसेच स्वतःची भूक भागविण्यासाठी सगळेच स्वयंपाक करतात, परंतु असा भक्त त्या स्वयंपाकाच्या अगोदर भगवंतांना भोग दाखवायचा आहे या उद्देशाने स्वयंपाक करतो आणि नंतर तो प्रसादाच्या रूपाने स्वीकारतो. म्हणून आपणही पूर्ण शाकाहारी अन्न भगवंतांना भोग दाखवून मग प्रसादाच्या रूपात ते ग्रहण केलं पाहिजे. त्यानंही आपण सत्वगुणामध्ये जाण्यास मदत होते आणि मग भगवंतांच्या मदतीने आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ शकतो. आपली जीवनशैली अशा प्रकारे बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवत भक्तीचा सतत अभ्यास केला पाहिजे आणि भौतिक दोषांपासून मुक्त होऊन परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करून घेतली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांची दिव्य सेवा करून आत्मसाक्षात्कारी बनूयात. भगवंतांच्या प्रेमाचा अनुभव घेऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.